बुलेटिनची सुरुवात करूया कुरडू गावातल्या बातमीनं। कुरडू गावातील मुरुम उपसा बेकायदेशीर असल्याचं तहसीलदारांच्या अहवालात नमूद करण्यात आलंय आणि तहसीलदारांचा अहवाल मुख्यमंत्र्यांना पाठवला जाणार आहे। मुख्यमंत्र्यांनी दखल घेत घटनेचा अहवाल मागवला होता। जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी माढ्याचे तहसीलदार संजय भोसले यांना आढावा अहवाल देण्याचे आदेश दिल्यावर हा अहवाल सादर करण्यात आलाय। अहवालातील बाबी एबीपी माझाच्या हाती लागल्यात। पंचनाम्यामध्ये ग्रामपंचायतीने 120 ब्रास अवैध मुरुम उत्खनन केल्याचं आढळल्याचं अहवालामध्ये म्हटलेलं आहे। मुरुम उत्खनन हे कुरडू शिराळ पाणंद रस्ता आणि कुरडू अंबाड पाणंद रस्त्याच्या कामासाठी केल्याचं सांगण्यात आलंय। या कामासाठी ग्रामपंचायतीला गटविकास अधिकाऱ्यांनी कार्यारंभ आदेश दिल्याचं ग्रामस्थांनी सांगितलं होतं। मात्र या कामाला मुदतवाढ मिळाली नसल्याचं गटविकास अधिकाऱ्यांच्या अहवालात आढळलंय। 14 ऑक्टोबर 2024चं काम 6 महिन्यात पूर्ण न झाल्यामुळे काम रद्द करण्यात आलं होतं आणि कामाची मुदत संपूनही मुरुम उपसा केल्यामुळे उत्खनन अवैध बेकायदेशीर असल्याचं या अहवालामध्ये नमूद करण्यात आलंय। अहवालामध्ये झालेलं उत्खनन हे बेकायदेशीर झालेलं असतं। त्या ठिकाणची जी कामं आहेत कामं संपलेली होती आणि बाकी ते उत्खनन करायला कुठलीही परवानगी घेतलेली नव्हती। त्यामुळं झालेलं उत्खनन हे बेकायदेशीर होतं आणि ग्रामस्थांनी या संदर्भात काही लोकांचा विषय आहे, अख्ख्या ग्रामस्थांचा नाही आहे। त्यांनी ग्रामस्थांनी त्या अशा काही लोकांनी गावालाही वेटीला धरू नये, जी वस्तुस्थिती आहे ती समोर आली। त्यातनं सगळ्यांनीच आता ग्रामस्थांनी काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत आणि प्रशासनाने काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत आणि समन्वयानं जाऊन पुढे काम केलं पाहिजे। दरम्यान तहसीलदारांच्या अहवालात काय आहे आपण पाहतोय। 31 ऑगस्टला कुरडूचे ग्राममहसूल अधिकारी मुरुम उपशाच्या चौकशी व पाहणीसाठी गेले। उपस्थित ग्रामस्थांनी चौकशी व पाहणी दरम्यान अडथळा आणला। ग्रामपंचायतीने 120 ब्रास अवैध मुरुम उत्खनन केल्याचं निष्पन्न झालंय। मुरुम उपशाला गटविकास अधिकाऱ्यांनी मंजुरी असल्याचा ग्रामस्थांचा दावा खोटा आहे। बीडीओच्या म्हणण्यानुसार मुरुम उपशास 14 ऑक्टोबर 2024 पासून 6 महिन्यांसाठीच मंजुरी होती। 6 महिन्यात कार्यारंभ न झाल्यानं काम आपोआप रद्द झालं। 13 ऑगस्टच्या कारवाईमध्ये 2 जेसीबी आणि टिप्परला दंड ठोठावण्यात आला। वाहन मालकांवर एफआयआर दाखल करण्यात आला। कुरडूमधलं उत्खनन पूर्व परवानगी नसल्यानं अवैध आणि बेकायदेशीर आहे असं लिहिण्यात आलंय। ग्रामपंचायतीला 5,47,200 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आलाय। मात्र या संपूर्ण अहवालात जो ठपका ठेवण्यात आलाय तो ग्रामस्थांनी फेटाळून लावलाय। ग्रामस्थांकडे आलेल्या पत्रानुसार या कामाला 2026 पर्यंत मुदतवाढ मिळाल्याचा दावा ग्रामस्थ करतायत। त्यामुळे मुरुम उपसा बेकायदेशीर नाही असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे। सोमवारी मात्र गावातले सगळे ग्रामस्थ, महिला, शाळकरी मुला यांच्या समवेत कुरडूवाडी प्रांत कार्यालयावर विशाल निषेध मोर्चा काढणार आहे। छत्रपती शिवाजी महाराजांना या ठिकाणी हार घालून आम्ही खासदार धैर्यशील मोहिते पाटलांचा जाहीर निषेध करणार आहोत आणि तसेच आमच्या रस्त्यांच्या बी कामाची मागणी करणार आहोत। आणि सोमवारी मात्र आमच्या गावातून सर्व पक्षीय तसेच सर्व धर्मीय असा महामोर्चा, संपूर्ण गाव बंद होऊन हा महामोर्चा प्रांत कार्यालयावरती आम्ही घेऊन जाणार आहोत। असं आमचं गावाचं साधारणतः सामील असणार आहे, महिला वर्ग असणार आहे, महिला शाळेतल्या विद्यार्थ्यांसहित सगळे सोमवारच्या मोर्चाला हजर असणार आहेत। त्यामुळे हा मुरुम उपसा बेकायदेशीर नाही असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे। त्यांना जे पत्र प्राप्त झालंय त्यामध्ये 2026 पर्यंत या कामाला मुदतवाढ दिल्याचं नमूद आहे आणि त्यामुळे जो मुरुम उपसा झाला तो अवैध नाही असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे। आणि यानंतरची बातमी नाशिकमधून आहे।